नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप 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 टाइम नंतर आज आपण करणार आहोत कुकिंग चॅलेंज. काय असेल सांगा बरं. ते का सांगतील, आपणच सांगणार. आपण ठरवलं ते सांगतील का. तर आज आम्ही बनवणार आहोत मोमो. जे बाहेर रोज खाऊन खाऊन कंटाळा आहे, आज ते घरी खाऊन आम्ही कंटाळणार आहोत. तर आज आम्ही बनवणार आहोत मोमो. तर त्याच्यातली मोमो बनवण्यासाठी अर्धी तरी प्रिपरेशन आम्ही करून ठेवलेले, कारण की हा वाढता उन्हाळा आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे बाहेर आम्ही जाऊ शकत नाही घराच्या बाहेर जाऊन काही खिसायचं आहे बाहेर घराच्या तेच बाहेर. की त्यासाठी तर बाहेर जाऊ शकत नाही म्हणून आम्ही घरात बनवतोय. लॉजिक रिप. मी तयारी का केली अर्धी ते सांगते मी त्यांना, आणि तुम्ही बाहेर जायच्या गोष्टी काय करताय सांग. हे असे दुर्लक्ष. तर आम्ही अर्धी तयारी आता का करून ठेवली, कारण की एवढं ऊन वाढलंय, आम्ही जास्त वेळ किचनमध्ये उभं राहू नाही शकत. तेवढी माझी तरी सहनशक्ती नाही, आणि जिथं माझी सहनशक्ती नाही तिथं ह्यांची काही सहनशक्ती असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी पनीर आणि कोबी मी किसून ठेवला आहे. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ठेवली आहे. आणि जो डो असतो, पीठ असतं जे मळायचं असतं मैद्याचं, तेही मी मळून ठेवलं आहे. हे सगळं मी एकटीने केलं आहे. तर आता पुढे हे करते. मी तिच्या माझा पाठी तिचा हात आहे. पाठी नव्हता, ते खाली होते गाडीपाशी. काही पाठी नव्हते ते माझ्या, ते खाली गाडीपाशी. संडे ना, बोला पुढे. संडे काय गाडीला धुवायला लागते माझ्या बाबा. ठीक आहे, ते गाडीला धुत होते. तर आता आपण भेटूया किचन मध्ये. ओके, सो आज आपले शेफ भूषण घारे आपल्याला सांगणार की काय काय सामान असतं. त्यांना पण मला पण बघायचं की त्यांना कळतंय की नक्की ते काय बनवतात आणि काय काय सामान यूज करतात. यो हनी सिंग. भूषण घाले तुम्ही. ठीक आहे, आता बघूया. आधी घ्यायचा आहे किसलेला पनीर आणि कोबी. ओके ओके, आणि लसूण मिरची ह्याची पेस्ट नाही म्हणजे बारीक करून ठेवलंय. मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आहे. व्हेरी गुड. ओके, आता पीठ म्हणून चिपकलं. पीठ म्हणून चिपकलेलं आहे. चांगलं ते झालंय, बरोबर आहे. ते चांगलंच आहे. परत एकदा हे आहे डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, पिझ्झा मिक्स. हे टाकणार आहेस? चाट मसाला थोडासा टाकेन. ठीक आहे. आणि कढई. अपेक्षापेक्षा चांगली उत्तरे देऊन भूषण घारे जिंकलेले आहे. मन जिंकलेलं आहे. आता आपण भाजी बनवायला, त्या आतली जी स्टफिंग आहे ती बनवायला आपण आता सुरू करूया. ओके, आपल्याला तेल असं उकळून घ्यायचं आहे. उकळून गरम करायचं तेच उकळतो, काय प्रॉब्लेम आहे. गॅस जरा कमी केलं तर बरं होईल. तेल उकळायचं तेवढंच आहे ना. डायरेक्ट एक काम करा, डायरेक्ट भाजी टाकून द्या. नाही, चेक करतो आधी तेल उकळाय का. तुम्ही तेल उकळायला आहे याचा अर्थ. आता आपण लिटरली चुकीची प्रोसेस केली. काय नाही, मी तेल उकळायला चेक करायला लागतं, तुला माहित आहे का. आता आपण लसूण हे टाकायचं, भाजून घ्यायचं हे तेल. लसूण टाकायचं त्याच्यात. अख्खी मिरची नका टाकू देतात. तुला कळतं का बारीक करायचं. ती नाही हो तुमचा मिक्सर. मग अशी माझ्या बायकोची कामं बघू शकता. मी दाखवणारच नाही. असं तर वाटत नाही उदाहरण घ्यावं. हे तुमचं काम आहे, तुम्ही बनवताय ना. अशी नावट्याला राबून ही आमची बायको अशी करते. सगळं तर मी तयारी केली आणि राबवायचा प्रश्नच कुठून येतो समजत नाही. ते जरा फोडा, तो ढिकळा आहे ना, फोडा जरा. ढिकळाच फोडू ना. कधी कधी माझा नवरा जास्तच बोलतो, म्हणून मला भांडायला लागतं. बाकी दुसरं काही कारण नाही माझं भांडायचं. बोला बोला, थांबू नका. नो कमेंट्स गाईज, नो कमेंट्स. आता काय टाकणार आहे? बस झालं, आता हेच टाकायचं आहे.
काय हुशार म्हणून तुम्हाला कुठे नेत नाही मी. आता सॉसेस टाका. कुठला आहे तो डार्क सॉस? एकदम हळू टाका, तो भस्कन पटकन पडतो. मागच्या वेळेस माझ्याकडून झालेलं जसं. एकदम हळूहळू टाका. एकदम पातळ पाण्यात बोल झाला. एवढा पातळा कुणाला माहित आहे बाई? सांगते मी, ऐकायचं नाही. हे बघा, असू दे काय राहायचे. इट्स बेस्ट एक्झाम्पल ऑफ मेन डोंट लिसन. तुम्ही ऐकत नाही पुरुषांना. आता हा ते 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 काय नाही, ते थोडस जाड असतं. बघ हा बस की बस नाही एवढं. हा हे ना कॅमेरा समोर उदाहरण आहे. मी बोलते दरवेळेस कोणाला पटत नाही, पण माझा नवरा माझं ऐकतच नाही. आणि त्याच्यापुढे तुम्ही जरी मला बोलला ना मी तुझं ऐकते म्हणून, तर नाही. काळा गुळगुळीत मसाला झालाय. आता टाका भागे. नाही तर बोलले असते मग जाऊ दे. चुकून कधी तर त्या लोकांनी ब्लॉग बघितलं तर बोलायचं काय बोलतात आपल्या इथे. कोणती लोक? तुम्ही समजून जावं मी कोणाचं नाव घेणार होते. आमच्या समोर. ए चूप. काय केलं? काय साप आहे का? सापच आहे कसं? पूर्ण गॅस साफ केलाय मागाशीच. कुणी केलाय? मी. मगाशी नाही केलाय. ते सकाळी केलाय. उठल्या तू झोपलीस तर रात्रीच मी सगळं साफ करूनच झोपते. परत त्यांना वाटत मी मला हे जाऊन. ठीक आहे. आता ह्याच्यात थोडंसं पिझ्झा मिक्स टाका. कलर तर बरा दिसतोय. तो एकदम थोडं टाका ना, ते फक्त थोडंसं टेस्टला. मला दिसत पण नाही टाकलं मी तुमच्या. हां आता पडलं. ठीक आहे चालेल. हलवून घ्या. दिसायला तर चांगलं दिसतंय. टेस्ट बघू आता. हे फक्त संडेचं नसतं. आता महिन्यात नाही एकदाच मी आता हे रेसिपी करतोय. माझी बायकोच महिन्याचे 30 दिवस तीच काम करते किचनमध्ये. बोलो एक दिवस केलं थोडा रेस्ट द्यावा. असं कोण रेस्ट देतो? नाही देतो भूषण घ्या रे. नाही ना, असं कोण रेस्ट देतं? अर्धी कामं तर माझ्याकडून करून घेतले तुम्ही. असं कोण रेस्ट देतो? हे सगळं मी बारीक केलंय. हे पण मी केलंय. हे पीठ पण मी हे रेडी आहे आपला. असं कोण रेस्ट देतो? भूषण घ्या रे. ठीक आहे, टेस्ट करा थोडंसं. भाजलेला आहे. खारट आहे. नॉट बॅड. खारट आहे नाही ना होता, कारण की मी बघितला माझी हालत काय. कारण की मी डार्क सोया सॉस टाकलेला आणि मी मीठ पण टाकलेलं आणि त्याच्यात पण मीठ असतं, म्हणून मला थोडासा डाऊट होता की खारट होईल का नाही, पण नाही झालं खारट. चांगलं आहे. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट बाहेर जाऊया. आता इथे गरम होते म्हणून बाहेर जाऊया. तिथे जाऊन आपण मोमोज बनवूया आणि मोमोज इथं बनवून सगळं तिकडे बनवूया, नाही तर इथे नुसतं तळूया. कारण की इथे जर जास्त वेळ थांबले अजून 5 मिनटं तर मी आंघोळ होईल माझी घामाला. तर भेटू आपण. मैदा लाटणं खूप कठीण असतं, कारण की आपण त्याला जेवढं आपण स्ट्रेच करू ते वापस तेवढ्याच साईजला होऊन जातं. म्हणून खूप ताकद पण लावायला लागेल, खूप स्ट्रगलही करायला लागेल. काही लोक नुसतं तुम्ही आत्ताच मगाशी तुम्ही जर ऐकलं असेल व्हिडिओमध्ये, तर माझा नवरा मला बोललेला की 30 दिवस ती काम करते, 1 दिवस मी तिला आराम देतोय. पण मला नाही वाटत मला हा अशी कामं मैदा चिपकतोच. तर बनवता येत नाही, शिकवलं पाहिजे. अजून एक ट्रेनिंग दिली पाहिजे मला. तुम्हाला डार्क सोया सॉस टाकता येतो का? मला ट्रेनिंग द्यायला झालं. पिठाचं कामच असं शिटकेत होतं तसं. आणि हे पातळ लाटा. आणि हे पातळ लाटा, आणि की पातळ चांगलं, नाही तर मग खायला ते जाडसर लागेल आउटर लेवल.
रुमाली रोटी दाखवलेलं. बाद झालं. चुप्प बसा. आता थोडंसं एकदा टर्न करू आणि त्याच्यानंतर पाडू. नाहीतर जे चिपकलेलं असेल ते तसं चिपकून राहील, मग आपल्याला यायचं नाही. ठीक आहे, थांबा हो. काढा. सोडा, किती हळू करतात असं जे. काय असं वाटतं ना आपण लांबवून नाही. आता हेच आता एवढा एक होतोय. आता ह्याच्यात स्टफिंग भरायची आणि बंद करायचं. ठीक आहे. आता हे जर आपण एक एक लाटत बसलं असतं तर खूप टाईम लागला असता, पण आपलं शॉर्टकटमध्ये होतं. ठीक आहे. काढा. हे जर बनवतात का बाबा मोमोज? हां, मोमोज हे असं हे जर बनवतात का? हो. मग काय खोटी रेसिपी देते वे. ठीक आहे, चला बंद करा. मला मोमोज असं करता येत नाही. मी हा ट्राय केला, ही मला जमत नाही, पण ही वाली मला जमते. त्याच्यामुळे ही केली मी. ही चांगली झाली, पण हा मला जमत नाही. मला असं घड्या घड्या पाडलेली पाहिजे, पण एवढा काही खास झाला नाही. तो नॉर्मल झाला. ठीक आहे. ठीक आहे. हा कसा बनवायचा हा सगळे हेच करणार आहे मी. तर ते तुम्हाला दाखवते कसं करते. ठीक आहे. असा पकडा, त्यात स्टफिंग भरायची. ठीक आहे. आउटर लेअरला पाणी लावा. त्याच्यानंतर हा पुन्हा इथे घ्या स्टार्टिंगला. नंतर हे असं बंद करा. परत हे इथे घ्या, साईडून असं बंद करा. परत हे बंद करा, साईडून घ्या, बंद करा. स्टफिंग एक्स्ट्रा झालेलं टाकून द्या. बंद करा, साईडून घ्या, बंद करा, साईडून घ्या, बंद करा, साईडून घ्या, बंद करा, साईडमधून घ्या, बंद करा, साईडमधून घ्या. आणि एंडिंगला असं बंद करा. असं करून हा मोमोज होतो. ओके. तर आता मी सगळी स्टफिंग अशीच करणार. थोडंसं फुटले तर त्यानं बघू. ठीक आहे, चल करून घे. तुम्ही बनवायचं आता. आता एक माझा नवरा पण ट्राय करणार. ओके. चुकलं. पाणी कोण लावणार? पाण्याचं काय तर मला तर मजा येणार. हो, कसं करायचं माहिती का? हे बघा, हा एंड आहे ना, हा आतमध्ये घाला आणि नंतर मग बाजूचे एंड घ्या. बाजूचं घ्या. चुकलं. थांबा हो, सांगते ना. हे आतमध्ये घ्या आणि हे साईडचं असं आतमध्ये घ्या. परत हे आतमध्ये घ्यायचं. या साईडचं आतमध्ये. आपला नवीन रेसिपी बघ. हे असे मोदक करून हसू पण करू शकता बघ तुम्ही. 3 प्रकारचे 3 प्रकारचे 3 काय बघ की. अहो, असं वाटतं लहान बाळाने नुसतं असं पीठ घेतलंय, असं हातात मुठीत केलं आणि ठेवलंय डायरेक्ट. हे तुम्हीच खायचं. मोमोज बनवून घेते मग आपण. ओके. फ्राईड मोमोज बनवणार, कुरकुरे मोमोज बनवणार होते, पण माझ्या नवऱ्याला खाली जाऊन ब्रेड आणायचा कंटाळा आलाय. त्याच्यामुळे कारण की माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते. म्हणजे विचार केला ब्रेड क्रम करून, पण तरी जरा ह्यांना नाही आणायचे. त्याच्यामुळे मग ठीक आहे, फक्त फ्राईड मोमोजच बनवणार आहे. स्टीम करायची इच्छा नाही, नाही तर स्टीम पण करू शकते. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. चला बाय. तर मोमोज आमचे बनवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. एवढे सगळे मोमोज आम्ही बनवले. वाव, क्लोजिंग शॉट.
हा बघ. तेल टाकलेलं आहे गरम घाला. गरम होण्यासाठी. ते गरम झालं का आता चेक कसं करशील? झाले हे बघा. झालंय का? हो रोया कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये थोडीशी गडबड झाली आहे. आम्ही जो माईक लावलेला त्याचं चार्जिंग गेलं त्याच्यामुळे, आणि आम्हाला माहितीच नाही चार्जिंग गेलं त्याच्यामुळे आम्ही ते प्लग केलेलं आणि आम्ही बोलत होतो त्याचा आवाजच येत नव्हता. आता ते परत रिशूट आम्हाला करताच येणार नाही, कारण की आम्ही खूप नंतर आम्ही बघितलं आहे. लिटरली आम्ही फिरून फिरून आल्यावरती बघितलं की तसं आहे, म्हणून थोडंसं ॲडजस्ट करा. तुम्ही व्हिडिओ बघितलाच आजचीला आणि म्हणला आजचीला याला आवाज कसा येईना आवाज कसा येईना. आता नंतर आम्ही बघितलं तर म्हणला याला आवाज येईना, काय करायचं. आता काय करू पण शकत नाही, त्याच्यामुळे मरू देत म्हटलं. तेवढ्याशा शॉर्टसाठी पूर्ण एवढा मोठा व्हिडिओ कसा रोखून ठेवू म्हणून म्हटलं जाऊ दे. तरी पण नेक्स्ट टाइम अशी होणार नाही.
लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा मोमोज खरंच खूप छान झालेले, ते रिव्ह्यू पण आमचे केलेत. मोमोज चांगले झालेले, फक्त त्याची लेअर थिक होती, बस एवढंच. व्हिडिओ तर आम्ही सगळेच टाकलेत. सगळे रिव्ह्यू जाऊन व्हिडिओ टाकला, माहित नव्हतं ना. आता शेवटला अटॅच करतोय रिव्ह्यूचा पण. मोमोज छान झालेत, एक नंबर. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता, काय विषय नाही. ठीक आहे, चला बाय.